जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार. मी अश्विनी भास्कर खाडे पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस. खऱ्या अर्थानं आज खूप दिवसानंतर व्हिडिओ करत आहे. त्याचं कारण असं की तुमची आमची भाजपा सर्वांची, याचा अर्थ आता भाजपामध्ये सगळेच जायला लागलेत आणि आता विरोधकच राहणार नाही. ज्या अर्थी विरोधक राहणार नाही त्या अर्थी लोकशाही राहणार नाही. आज अनेक शिलेदार राष्ट्रवादीचे 22 शिलेदार राष्ट्रवादीचे हे भाजपामध्ये गेलेत. खरे ते शिलेदार खूप चांगले आहेत बरं का. त्यांचं काम पाहिलं तर खूप चांगलं आहे. दोन्हीही खडकवासला विधानसभा मतदारसंघामधले 2 शिलेदार असे होते की ज्यांनी विधानसभेला अगदी थोडक्या मतावरती पडलेले. काही नगरसेविका असतील, सायलीताई वांगळे असतील, विकास नाना, हे सगळी जी लोक आहेत त्यांचं काम चांगलं आहे. मग भाजपामध्ये असे कोणी लोकच नाहीयेत का की जी आता महानगरपालिकेला निवडून येतील, जी तुम्ही आमचीच लोक भाजपामध्ये घेऊन त्यांना निवडून आणायचा असा प्रकार चालू आहे का तुमचा? खर तर भाजपाला भाजपाच्या कामावरती विश्वास नाहीये. त्यामुळे तीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षातली लोक घेत आहेत की ज्यांनी महानगरपालिकेमध्ये चांगलं काम केलं होतं मागील काळामध्ये, अशा लोकांना ते घेत आहेत आणि भाजपचं तिकीट देऊन आता त्यांना निवडून आणायचं. कारण तुमच्या कामावरती विश्वास नाही. आणि आता लोकांनाही कळलंय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्तेत आलात. तुम्ही महागाईच्या विरोधामध्ये तुम्ही सत्तेत आलात. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही सत्तेत आलात. ज्या गोष्टी काँग्रेसने केल्या नाही त्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या, म्हणून खरं तर तुम्ही सत्तेत आलात. लोकांनीही त्या काळामध्ये तुम्हाला त्यासाठी निवडून दिलं. परंतु त्यातली कुठल्याच गोष्टी तुमच्याकडनं झालेल्या नाहीयेत हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही आता इतर पक्षातली लोक घेता, त्यांच्या मागे ईडी सीडी अनेक गोष्टी लावायच्या आणि ते तुमच्याकडे घ्यायच्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करायचा तुमचा आता विचार चालू आहे. म्हणजे याचा अर्थ भाजपामध्ये आतापर्यंत खरे कार्यकर्तेच तयार झाले नाहीत. खरंच झाले नाहीत भाजपामध्ये कार्यकर्ते तयार. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तुम्ही निवडून आलात. तुम्ही धनगर आरक्षण, मराठा आरक्षण या मुद्द्यावरती तुम्ही निवडून आलात. यातलं काहीच तुम्ही केलं नाही. त्यामुळे काय झालं माहिती का, भाजप हा फक्त ईडी आणि सीडी लावून ज्या लोकांनी आतापर्यंत काम केलं, थोडक्यातच सांगायची माहिती झालं तर काँग्रेसच्या लोकांनी जी कामं केली, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या लोकांनी जी कामं केली ती तुम्हाला माहिती आहे की हीच कामं करू शकतात. आणि म्हणून आता तुम्ही त्याच लोकांना घेताय आणि कामं करताय. तुम्ही अजित पवारांना फोडलं, तुम्ही घरं फोडली आणि आता तुम्ही काय करताय, अजितदादांचं सहकार खातं तुम्हाला माहितीये, सहकार खात्यामध्ये दादांची पकड आहे, चांगली पकड आहे. म्हणून तुम्ही दादांना जवळ घेतलं, दादांच्या मांडीला मांडी लावून बसलात आणि आता तुम्ही महानगरपालिकेला त्यांचे शिलेदार घेऊन तुम्ही त्यांनाच बाजूला करायचा तुमचा विचार चाललेला आहे. या सगळ्या गोष्टीला म्हणजे मला सांगायचं की लोकशाही राहणार नाही. आता खरी जागा होण्याची गरज आहे ती मतदारांना जागा होण्याची गरज आहे. पण आता हेही कळतंय की बाबा विधानसभेच्या बाबतीमध्ये काय झालं, अनेक म्हणजे मतदारांनी मतदान केलं खरं, पण ते मतदान गेलं भाजपाला. आणि ह्याच गोष्टी जे आमचे शिलेदार तुमच्याकडे येत आहेत त्यांच्या मनामध्ये ही सल आहे की अरे एवढं काम करून जर आम्ही तळागाळात गेलो, साध्या लोकांमध्ये बसलो, तरीही लोक आम्हाला सांगतायत की आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि अचानक सगळे भाजपची लोक निवडून येतात, तर कुठेतरी ईव्हीएमचा घोटाळा. आणि त्यामुळे ही पण लोक घाबरून खरं तर तुमच्याकडे आली की आपण निवडणूक लढवायची. राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ असेल किंवा पंजा असेल किंवा शिवसेनेचं धनुष्यबाण असेल, या चिन्हांवरती आम्ही निवडणूक लढवायची. आणि जर ते बटन कमळाकडे गेलं तर आमच्या कामाला किंवा आम्ही आतापर्यंत जे केलेले त्याला काय अर्थ राहणार, या भीतीनं खरं तर हे शिलेदार चाललेले आहेत. आणि खरंच भाजप हे दाखवतंय की आम्ही शिलेदार घेतले, ते चांगले शिलेदार आहेत आणि त्यामुळं आम्ही आता महानगरपालिकेमध्ये चांगल्या मतांनी निवडून आलो. खरं तर भाजपच निवडून येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष. कारण आहे, त्यांनी त्या पद्धतीनं सेटिंग केलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी सगळं केलेलं आहे. त्यामुळे आता हे फक्त त्यांना दाखवायचंय की आम्ही शिलेदार घेतले आणि म्हणून मग भाजप आलं.
पण मुळामध्ये तुम्ही काय चिटिंग करता हे तुमच्या आत्म्याला माहिती आहे, आणि तुम्ही काय कामं आतापर्यंत केली हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्ही विधानसभेला दाखवलं की आया बहिणींचा सपोर्ट आम्हाला होता आणि लाडली बहिणीच्या ह्यानी आम्ही निवडून आलो. पण हे तुम्हाला माहिती आहे की ईव्हीएमचा घोटाळा तुम्ही कसा केला आणि तुम्ही कशा पद्धतीने निवडून आलात. आणि जर मला सांगायचं की तुम्ही एवढं चांगलं काम करता, तर मग तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिलेदार लागतात कशासाठी हवेत तुम्हाला हे शिलेदार? मग तुमचा तुमच्या कामांवरती विश्वास नाहीये का? कशासाठी तुम्ही हे सगळं करताय? विरोधी पक्षनेता न ठेवणं ही लोकशाहीला भविष्य काळामध्ये खूप मोठी सल भोगावी लागणार आहे. म्हणजे लोकशाही राहणारच नाहीये अशी परिस्थिती झालेली आहे. एकेकाळी असं होतं की एका प्रभागामध्ये, एका वार्डामध्ये एक नगरसेवक होता. ह्यांना कळलं की आता हेही चालत नाहीये. एक नगरसेवक एका वार्डामध्ये तो तेवढ्याच मतदारांमध्ये चांगलं काम करतो. तो लोकांच्या घराघरामध्ये पोहोचतो. म्हणून यांनी 2चा वॉर्ड केला. पुन्हा नंतर तिथेही तसंच झालं की त्यांना वाटायला लागलं, म्हणून त्यांनी मग 4चा प्रभाग केला. परत 4चा प्रभाग करून मग ही 4ही कशी एकत्र राहणार नाही याचा विचार केला. हे सगळं जे आहे ना ते फक्त लोकशाही न टिकवण्याचं काम चालू आहे भाजपाचं. दुसरी गोष्ट अजून सांगायचं, जनतेतनं यांनी सरपंच निवडून घेतला. म्हणजे डायरेक्ट आमदाराचा होळ नको, तिथे जिल्हा परिषदेच्या सदस्याचा होळ नको, गावा ठिकाणी असेल, ग्रामीण भागात असेल किंवा महानगरपालिकेला आमदाराचा होळ नको. मग डायरेक्ट वरतून इंटरफेअर करायचं आणि मग ती लोक निवडून आणायची. असा प्रकारे हा जो खेळ चाललाय, ही लोकशाही न टिकवण्याचा हा एक भाग आहे. म्हणजे इथं लोकशाही आता राहिलेलीच नाहीये. जनतेतनं सरपंच निवडायचा म्हणजे मग मोदीचा चेहरा लावायचा डायरेक्ट वरतून आणि मोदीच्या नावावरती मतं मागायची. हे त्यांनी केलं, त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी चालू राहिल्या. सहकार खात्यामध्ये अजितदादांना सोबत घ्यायचं, अजितदादाचा एक एक शिलेदार फोडायचा आणि आता सहकार खात्यामध्ये यायचं, हे त्यांचं काम चालू झालं. पण त्यात तत्पूर्वी मला असं वाटतं माननीय अजितदादा पवार असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, एक पक्षाची माजी अध्यक्ष म्हणून मला तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी एक व्हा आणि भाजपच्या विरोधामध्ये विरोधकांची ताकद अशी दाखवून द्या. जेव्हा विरोधक चांगला असेल, खणक्या असेल, जोरदार असेल, तर तो सत्तेतल्या लोकांनाही चुकीचं काम करू देत नाही हे तुम्ही दाखवा आणि तुम्ही सगळे एक व्हा आणि विरोधकाच्या बाकावरती बसा आणि त्यांना काम करू देऊ नका, एवढी माझी विनंती आहे. मी सर्वांना कळकळीची विनंती करते, कारण ह्या ईव्हीएम वरती तर विश्वासच राहिलेला नाही आणि हे जे सगळं चाललंय ते ईव्हीएम झाकण्यासाठी आपल्याच पक्षातली लोक घ्यायची, त्यांच्या पक्षामध्ये घ्यायची कमळामध्ये आणि त्यांना निवडून आणायचं. थोडक्यात ह्या प्रकारे एक सगळं चाललेलं आहे. खरं सांगायला गेलं तर भाजपमध्ये सगळे टिंबटिंबच तयार झालेत असं मला वाटतंय. कारण त्यांना आमच्यासारख्या पैलवानांची गरज लागते, आमच्या पक्षातल्या पैलवानांची गरज लागते. आणि आज जे त्यांनी फोडलेत ते सगळे आमच्या पक्षातले शिलेदार पैलवान होते, तेच फोडलेले आणि तेच घेतलेले. पण या सगळ्या गोष्टीची भाजपाला चांगली किंमत मोजावी लागेल. आता माझी फक्त विरोधकांना विनंती आहे की खऱ्या अर्थानं चांगले विरोधक बना आणि या भाजपाला हटवावं लागेल. कारण या भाजपाने आपल्यासाठी काहीही केलं नाही. आज सोन्याचे दर कुठे गेले, गरिबांनी जगायचं कसं? आज पेट्रोलचे दर कुठे गेले, आज भाजीपाल्याचे दर कुठे गेले, शेतकऱ्याच्या मालाला काय हमी भाव आहे ही पण परिस्थिती आपण बघितलेली आहे. आज बेरोजगारी किती वाढली आहे, डॉलरचा दर किती वाढलेला आहे, जो की विचार केला पाहिजे की त्या काळामध्ये मोदी डॉलर 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 करत सत्तेवर आले. आज डॉलरची परिस्थिती काय, आज सोन्याची परिस्थिती काय, गरिबांनी जगायचं कसं, कशा पद्धतीनं गरिबांनी जगायचं ही परिस्थिती झालेली आहे. आणि इथे महिला तरी कुठे सुरक्षित आहेत? अहो, इथं 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो आणि तिला मारलं जातं, मग इथं महिला तरी कुठे सुरक्षित आहे? भाजपाच्या काळामध्ये महिला का सुरक्षित नाहीत? व्हायला पाहिजे ना. आज तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टी बोलून तुम्ही सत्तेत आला, तर त्या हिताच्या गोष्टींसाठी तुम्ही काय केलं भाजपवाल्यांनी? एवढंच मग आता हे जनतेला सांगायचंय, विरोधकांना सांगायचंय की जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि विरोधकांनी ठाम भूमिका घेऊन विरोधकाची भूमिका मांडली पाहिजे. विरोधी पक्षनेता हा आता खणकर असला पाहिजे. ईडी, सीडी, सीबीआय ह्या सगळ्या गोष्टीला नडला पाहिजे.
ही जनता चांगली, ही जनता तुम्हाला आज जाऊ देणार नाही. तुमच्यावरती ईडी लागली तर जनता तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेल, हे डोक्यात घ्या. आणि आता भाजपापासून लांब राहून विरोधी पक्षाची भूमिका तयार करा. एवढंच मी सांगेल. जय जिजाऊ, जय शिवराय.